बीट झालं बासवन. राहुल यांनी मैदानाच्या मध्ये कुणाल आलेत. राहुलने पहिल्या मॅच मध्ये 48 बनवल्या होत्या. चांगला चेंडू आपल्याला दरम्यान पाहायला भेटला. जयेश पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रायझिंग स्टार खेळाडू या टीम मध्ये आपल्याला बळपण खेळणी टीम मध्ये पाहायला मिळतात. जंक्शन आहेत आणि पहिला सामना त्यांनी जिंकलाय. त्यांच्या अगेन्स्ट पुरुषोत्तम एंटरप्राइजेस. ओव्हर द विकेट ना फ्लिक्सचा फटका फक्त दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करतील तोपर्यंत मिळतीये एक धाव आणि पहिल्या धावेनं धावांचा श्रीगणेश होत असताना पहिली धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. हा खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. नंदू पाटील, सुमित, सिद्धेश हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील खेळाडू कक्षामध्ये आनंद घेत असताना मॅचचा. एक धाव स्कोर बोर्ड वरती. स्ट्रायकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी कुणाल. पहिले षटक जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची ही मॅच. अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन शिलमादा वलबी आणि एकवीरा मानकुले आपण सज्ज राहायचंय. ओव्हर द विकेटनं फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळले. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेच. भरपूर वेगानं धावून गेले. स्लीपर कव्हरला फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं कुणालला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला 3 पाहायला मिळते. या दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाजाला आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तुम्हाला हा ऍक्शन रिप्ले कुणाल पलटी शॉट करण्याचा प्रयत्न त्याचा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. ओव्हर द विकेट ना आणि नियंत्रणामध्ये अजिबात नव्हते. तर काही शुभ सन्मान सत्कार आपल्या व्यासपीठावरती करूया. तर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत गावदेव वेले संघाचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहे आणि विद्यमान उपसरपंच वेले राजनजी थले यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर राममाली साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. राममाली साहेबांच्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच वेले राजनजी थले यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. हे आपण पाहू शकता राजेंद्र थले जे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहे आणि मित्रांनो तालुका क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांचे नाव एक विक्रम आहे. एस्टनच्या मागे तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 5 झेल घेण्याचा विक्रम त्यांचे नाव आहे आणि असे विक्रमी क्रिकेटर आपण पाहतोय जे वेलेगावचे विद्यमान उपसरपंच आहेत राजेंद्र थले आणि त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. नाही भरपूर मोठी जिम्मेदारी आता मात्र राजेंद्र थळे यांच्यावरती आहे वेलेगावची आणि आमचे जिवलग मित्र देखील आहेत. ते खूप कमी वेळामध्ये त्यांनी एक उंच भरारी घेतली आहे आणि जिम्मेदारी जबाबदारी तुम्हाला घ्यायची. तर उद्याचे सामने बघा लक्षात घ्या AM मध्ये असणार आहेत, PM मध्ये नसतील. सकाळी ठीक 9 वाजता सामना सुरू होईल. गावदेवी अंजूर आणि गुडबा केवणी दिवे आणि त्याच्यानंतर सामना असेल गावदेवी वेले आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर सकाळी 10 वाजता. बॅट शिकायला लागते. चेंडू मात्र मागे निघून जातो. शॉर्ट हॅटमॅनला फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे. गैरसमज झाला असेल तर पुन्हा ते तुम्हाला सांगतोय. गावदेवी अंजूर आणि गुड बॉय केवणी दिवे तुम्हाला सकाळी 9 वाजता म्हणजे 8:45 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 9 ला पहिला चेंडू टाकला जाईल. सकाळी या मॅचेस असतील या गोष्टीची नोंद घ्यावी. धावसंख्या एकूण 4 वरती आपल्याला पाहायला मिळते.
डीजी डीजे थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला 4 पाहायला मिळते. राऊंड विकेटनं भन्नाट वेगाना चेंडू पाहायला भेटला आपल्याला. जबरदस्त सुपर चेंडू होता. नवीन फलंदाज अतिशला लवकर पाठवलं गेलाय. आपण पहिल्या मॅच मध्ये बघितलं सिद्धेश आले होते 1 डाऊन साठी आणि या मॅच मध्ये अतिश आलेच. आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज दीपक. सरपंच चषक 2021 हा भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि फाट गर्दी या स्पर्धेसाठी. अफाट मेहनत आमचे साहिल शेटकेने असतील, संडी शेट माये असतील, सुनील माया असतील, गणेश शेट असतील, यांचे सर्वांचं आज चांगले योगदान. समोर खेळले हा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत फेक परफेक्ट आहे कीपरकडे. एकच धावेतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5. उद्या मात्र 40+ चा काय शेड्यूल आहे तो देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. मॅनेजमेंट कमिटी आमच्यापर्यंत तो शेड्यूल पोहोचवेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5. दीपक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राऊंड विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग लांगांच्या दिशेनं. थोडीशी पंबल झाली तिथे खेळाडू चेंडू चोचून फेक करतील. दरम्यान 2 धावा इथनं तर मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 7. या दरम्यान इथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू चोचून फेक करतील. बडीचा बॅलन्स त्यांनी गमावला. संघाची धावसंख्या एकूण आपल्याला 9 वरती पाहायला मिळते. 9 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक आहे. दरम्यान दुसरं मार्गस्थ असताना हा खेळाडू कक्ष दाखवला जातोय. त्याच्यानंतर आमचे ऑडियन्स हे सर्व कटआउट्स सर्वच्या सर्व आमचे जे हा खेळाडू कक्ष हा मॉर्निंगचा खेळाडू कक्ष. 2 खेळाडू कक्ष बनवले गेलेत. एक मॉर्निंग साठी एक नाईट साठी. हे आमचे सर्व प्रेक्षक. राऊंड विकेट खोदून काढला चेंडू. हेलिकॉप्टर शॉट. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे. चेंडू शोधून फेक केली जाते. फेक मात्र चुकीची होती. ऑन द स्टंप फेक आली असती तर विचार करावा लागला संपारला देखील. राजकुमार पाटील जमणे परिसरातील आहेत. चांगले अंपायरिंग करतात. चांगले खेळाडू देखील आहेत आणि आज अंपायर म्हणून ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती दुबई रँकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा 11 आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा या धावून घेतल्या गेल्या. धावांसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतो. जेव्हा सामना खेळलाय तेव्हा मात्र इव्हिनिंगला एक मोठी धावसंख्या 76 धावसंख्या बनवली होती पुरुषोत्तम एंटरप्राइजेस जेव्हा टीमनं. आता या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागेल. आता मात्र फ्लड लाईट मध्ये तुम्ही खेळताय आणि इथे धावा बनवणं एवढं सोपं नसणार आहे. राऊंड विकेट. समोर खेळण्यास फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर नाहीये. चेंडू जाईल. गोलीच्या वेगानं फरार. बॉल रील लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅट मधून हा चौकार.
चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. 15 धावा स्कोर बोर्ड वरती. 2 षटकांचा सांघिक खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एकूण 15 वरती. एक खेळाडू बाद देखील झालाय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टीम मिटिंग आपण थोडीशी कमी करावी या देखील गोष्टीची नोंद घ्या. जलपान सुरे मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलेत काहीतरी चर्चा करतायत. अतिश आणि राहुल. अतिश आतापर्यंत 4 चेंडू खेळले, 2 धावा त्यांनी बनवल्यात. 6 बॉल मध्ये 11 धावा राहुल म्हात्रेनं 6 चेंडू मध्ये 11 बनवले आहेत. आमच्यासोबत आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे देखील जोडले गेले. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा देखील शेड्यूल भरपूर बिझी आहे. दिवस रात्र समालोचन. आज काल्हेरच्या मैदानावरती आपण त्यांचा आवाज ऐकला. ते देखील आमच्यासोबत पण आता जोडले गेलेत. हार्दिक स्वागत आपलं देखील कमेंट्री बॉक्स मध्ये. पैसा पॉकलन आमचे जीवलग मित्र ओमकार शेट्टे. थँक्यू राहुल सर भोगीर. 2 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15. पुरुषोत्तम दिवा मैदानावरती खेळती आणि वर्सेस बॉयप्रेम दिवे यांच्यामध्ये बॅटल सुरू आहे. अतिश आणि राहुल मैदानावरती खेळत आहेत आणि अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामध्ये कमीत कमी 20 धावा कशा येतील हा प्रयत्न इथे करायचा आहे. मागचा सामना आपल्याला भरपूर काही सांगून गेला. क्रिकेटमध्ये सुख दुःखाचा लपंडाव कशा प्रकारे रंगतो हे मात्र राहणालनं संघर्ष करताना दाखवलं आणि वहलेगाव संघानं मात्र सांगितलं त्या मॅच दरम्यान की शेवटच्या टप्प्यापर्यंत वहिले संघ हार मानत नाही आणि साजरनं भरपूर चांगली बॅटिंग केली आणि मॅच जिंकून दिली. या मॅच मध्ये राहुल कडनं देखील त्याच अपेक्षा संघ दिवा ठेवतोय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. या षटकामध्ये आहेत गोलंदाज करण. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला ओमकार शेट्टे पाहायला मिळते. सर्व रायझिंग स्टार, सर्व यंग खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आतापर्यंत चांगला खेळ त्यांचा झाला. फिरकीपट्टू आहेत गोलंदाज. झोन एक चांगला चेंडू अक्षरशः थांबवून ठेवला अतिशला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे बीट करत असताना लाईन मध्ये खराब आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्रा धावीत एक मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती या दरम्यान 16 आपल्याला पाहायला मिळतात. सोळा धावा धावफलकावरती. अतिश स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. आतिश पाटील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. आक्रमण करण्याचा प्रयत्न समोर इनफिल्ड मध्ये चेंडू फील्ड होईल. दुसरा धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा चूक होत असताना आणि आता मात्र येत अतिशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये टीमचे कॅप्टन सुमित पाटील आलेत. अतिशला इथं मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड मध्ये एकूण झाली आहे 17. धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 17 वर. चला वेग कमी घ्या प्लीज. करण लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. लाईटचा प्रॉब्लेम. चला आपण सामना स्टार्ट करावा. करण राहुल म्हात्रेसाठी फोर्स केलाय. समोर खेळलेत. फिल्डिंग चांगली आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड फिल्डिंग देखील चांगली झाली या मॅच मध्ये. बापम केवणी दिवे टीमची.
संघाच्या धावसंख्येपर्यंत 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण झाली आहे 18 धावा धावपलकावरती आहे. तिसरा वरचा खेळ मार्गस्थ असताना चांगला खेळ आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस सर्वे दिवस अगेन्स्ट वर्क फ्रॉम किडनी दिवी टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि उद्या देखील उद्याची मध्ये पहिली मॅच आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. ओमकार शेट्टे उद्या 9 वाजता मध्ये शेड्यूल सुरू होणार आहे. उद्या क्रिकेटचा एक कडा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल आणि सरपंच चषकाची उद्या अंतिम रात्र. मात्र आजची रात्र देखील तितकीच महत्वाची आहे. उद्याची रात्र गाजवायची असेल तर आजच्या रात्रीमध्ये जिंकावं लागेल. 18 रन झालेत, विकेट गेले 2 आणि सुमित ज्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली गेली आणि आता त्या खेळाडूकडे आशा आणि अपेक्षा इथे दिवा संघाच्या नक्कीच लागलेत. संघाचे धावसंख्या स्कोर बरोबर एकूण 18 आहे. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना लेफ्ट आर्म गोलंदाज जोवर ते विकेट न जातील. सुमित पाटील साठी खोदून काढला फटका. बॅक टू द बॉलर खेळले आणि इथनं खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते आपल्याला. रनआउटच्या अजून एक विकेट राहुल माजरला इथं मैदान सोडावं लागेल. लागणारा हा 30 धक्का मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद. आणि आता समीकरण जर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमीत कमी 15 रन इथनं कशरा येतील तो प्रयत्न करावा लागेल टीम पुरुषोत्तम दिवाला. मात्र सध्या तरी बॉयप्रेम दिवेनं अतिशय चांगली कामगिरी केली आहे. आजच्या दिवसीय कलेच्या स्पर्धेमध्ये एक विक्रम घडला. बॉयप्रेम नक्कीच दिवे खेळतीये, मात्र त्या मैदानावरती केवनी दिवे हा संघ खेळत होता. हेमंत होते त्या टीमचे कॅप्टन आणि मेडन ओव्हर टाकत हॅट्रिक आणि तब्बल 5 विकेट त्या बॉलरने घेतले आणि इथे देखील बॉलरचं वर्चस्व पाहायला मिळतं. बॉयप्रेम दिवेचं क्लीन बोल्ड. जबरदस्त हा चेंडू फक्त आणि फक्त सुमित पाटील बघतच राहिले. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. करणची ही फिरकी गिरकी देखील घेत असताना अजून एक विकेटचे बदल. पुरुषोत्तम दिवे आता मात्र पूर्णपणे पाकफुडला या मॅच मध्ये. फलंदाज बाद. सरपंच भारी न झालाय सरपंच भारी. सरपंच भारी न झालाय सरपंच भारी. एकच वादाची त्या दादा झालाय कैवारी. सरपंच भारी न झालाय सरपंच भारी. सरपंच भारी न झालाय सरपंच भारी. नेक्स्ट मॅच टॉस साठी देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत. या पुढची लढत आणि इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचं आहे. सध्या मॅच आपण पाहतोय पुरुषोत्तम दिवा विरुद्ध बॉयप्रेम दिवे मध्ये. आणि नेक्स्ट मॅच वॉर ऑफ टायटन्स शेलुमाता वर्ल्ड बी आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करेल घरच्या मैदानावरती. एकवीरामान कोहली मागच्या बॉल वरती विकेट मिळाली फुल टॉसला आणि तदनंतर एक चांगला बॉल तर डेफिनेटली बनतोय, कारण खराब बॉल वरती जर विकेट मिळाली तर नक्कीच हे चित्र आपल्याला पाहायलाच मिळतं. आणि लेफ्ट आर्म बॉलरचा हा ऑफ ब्रेक होता, मात्र उजवा त्याच्या बॅट्समनसाठी नॅचरल लेग ब्रेक टाकला गेला आणि 18 ला विकेट गेले तर आतापर्यंत 4 आणि 3 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झाला. अंतिम षटक या मॅचच्या दरम्यान बाकी आहे आणि लक्ष प्रत्येकाचं आता लागलंय की टीम दिवा कितीचं टार्गेट सेट करेल. एक नक्कीच गेल्या वर्षीचा काळ होता, हीच दिवा टीम होती जी 96 टीम मधनं चॅम्पियन झाली. खासदार चषक या दिवा गावानं जिंकलं आणि आज तो दिवा संघ एकेका रन साठी झगडतोय. याचं कारण काय तर नक्कीच भरपूर खेळाडूंची कमतरता टीम मध्ये जाणवते. टीम वर्क मेक ड्रीम वर्क कशाला म्हटलं जातं की एकता तिथे स्वप्न पूर्ण होतात. जिथे पूर्ण एक गाव एक संघ आहे तिथे पूर्ण गावाची जिद्द सगळं काही पणाला लागतं नक्कीच. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण उल्लेख केला पुरुषोत्तम दिवा टीम खेळतीये नक्कीच
नक्कीच प्रथमेशला टीम मिस करते. अजय सारखा एक मोठा खेळाडू, मनोज सारखा खेळाडू टीम मध्ये नाही आहे. मात्र सिद्धेशला या मॅच मध्ये आता त्या सगळ्या खेळाडूंची कमतरता भरून काढावी लागेल आणि सांगावं लागेल की आम्ही लढण्यासाठी या मॅचच्या दरम्यान इथे तयार आहोत. तर संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 18 वरती 4 खेळाडू देखील बाद झालेत आणि 18 चेंडूंचा खेळ देखील कंप्लीट झाला. कुणालचं अंतिम षटक 30+ धावसंख्या बनवणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आणि आज ज्या सर्व मॅचेस आहेत पूर्ण शेड्यूल कंप्लीट होणार आहे, त्यामुळे प्रत्येक टीमनं थांबायचं ही माहिती साहिल केने आमच्यापर्यंत पोहोचवतात. 3 ओव्हरचा खेळ झाला, 18 रन झालेत, विकेट गेले 4 आणि अंतिम षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे. आणि पाहायचं कुणाल वरती दाखवलेला विश्वास राहुल तो सार्थ ठरवेल का? काय म्हणशील सध्याची परिस्थिती आहे राहुल पुरुषोत्तम दिवा संघाची? आणि अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि या धावा आता मात्र येत असताना जिम्मेदारी जबाबदारी सिद्धेश पाटीलला आता मात्र घेतली आहे. डेट ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल वरती आलाय हा षटकार. एक पारितोषिक देखील आहे भरत पाटील यांच्याकडनं. एक नक्कीच कॅश प्राइज आहे. सलगचे 3 षटकार आले तर भरत पाटील बाळकुम जे समालोचक आहेत त्यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आणि 24 ला विकेट गेले 4 आणि सिद्धेशनं पहिल्याच बॉलवरती नुकतीच आपण चर्चा करत होतो की सिद्धेशला या मॅच मध्ये लढावं लागेल. थर्ड अंपायर गोलंदाजाच्या शैलीवरती घेतला गेला आक्षेप आणि जर चेक मध्ये बॉलर आढळला तर 3 रनची पेनल्टी आणि तो बॉलर या स्पर्धेच्या दरम्यान बॉलिंग करू शकत नाहीये. हा स्पर्धेचा नियम आहे. प्रभाकर भोईर आपण कुठे आहात? आपल्याला लगेच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेत. प्रभाकर भोईर नक्कीच यांनी जायचं मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. यस, ते कुठूनही येऊ शकतात. मायकल जॅक्सन ऑफ मानकोली या नावानं त्यांची ओळख आहे आणि सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. बॉल तयार ओव्हर द विकेट. ऑन साइडला अजून एक फटका खेचला, भरपूर दुरून या बॉलला वळवलं. लेंथ बॉल होता, लेंथ पीक करून ऑन साइडला आडवा बॅटने खेळले बॅकवर्ड स्कोअर लेगला. सिद्धेश एक चांगला बॅट्समॅन किंवा खेळाडू आहे आणि त्याच्या जोडीनं पिंटू मैदानावरती खेळतोय. सिद्धेशनं पहिल्या देखील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. पहिल्या मॅच मध्ये तो 1 डाऊनला आला होता आणि या मॅच मध्ये अतिशला 1 डाऊनला पाठवलं. काहीतरी वेगळा गेम त्याला आपल्याला पुरुषोत्तम इंटरप्राइजेस टीमचा पाहायला भेटला. मग आताची जर परिस्थिती बघितली तर इथनं धावांची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूने कुणालचा प्रयत्न आहे की अंतिम षटकामध्ये धावा कमी खर्च करायचा. फुल टॉस मग ऑन साईडला खेळले, डीप मध्ये तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे. एकच धावेतनं घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण 26 आपल्याला पाहायला मिळते अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ असताना. कुणाल आहेत, एकविरा मानकोली आणि शिलुमत अव्वल बी दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे टॉस केला जाईल. ओव्हर द विकेट. यावेळेचा हा फटका हवेत खेळत मिस सामिंगे. झेलची संधी तिथे फिल्डर होते उपस्थित, मात्र झेल झाला ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न भरपूर वेगाने केला सिद्धेश पाटीलला आणि 2 धावा इथं सिद्धेशला मिळतील. 2 धावा मिळतील पुरुषोत्तम एंटरप्राइजेस टीमला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या 28 वरती 4 विकेट. 28 ला 4 विकेट गेलेत आणि इथनं जर एखादा मोठा फटका आला, स्कोरिंग शॉट आला तर मात्र दिवा नक्कीच. आणि नेहमीच म्हटलं जातं ना, दिवा जिसके सामने कभी चलती नाही हवा, आणि दिवानी हवाचं गणित हे नेहमीच गोलंदाजीमध्ये अगदी मोठं राहिलंय. तर या मॅचच्या दरम्यान बॉयप्रेम दिवे संघानं मी म्हणेल चांगल्या प्रकारे त्यांना रोखून ठेवलंय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत आणि बॉल तयार होतो. कुणाल ओव्हर द विकेट. लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीरावरती आदळतो. गुड बॉलिंग
आणि चेंडू निघून जातो डॉट. आता कमीत कमी चौकार किंवा एखादा षटकार एखादी डबल यायलाच हवी जर तुम्हाला 30च्या पुढे टार्गेट सेट करायचं असेल. आणि चेंडू इथे डॉट गेला, बासमन सिद्धेश समोरच्याने एक षटकार मारला या डावामध्ये आणि इथनं जर षटकार किंवा चौकार येतोय तर एक लढण्यासाठी टोटल सन्मानजनक टार्गेट सध्या नक्कीच आहे. मग आता फायटिंग टोटल इथे मिळू शकेल. अंतिम बॉल आणि चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला आणि ऍड होईल इथे मात्र एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या डावाचा खेळ राहुल पूर्ण झालाय आणि फक्त 29 धावा आणि 30 धावेचं एक मापक लक्ष सरपंच चषक 2021 मध्ये टीम बॉयफ्रेंड दिवे संघासमोर सेट केलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन आले. एका बाजूला अनुभवानं भरलेलं नाव तकदीर माळी आणि दुसऱ्या बाजूला टीम शेलूमाता वर्ल्ड बी चे कॅप्टन टॉस साठी सज्ज आहेत. आणि आपण वळूया प्रेझेंटेशन आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आता टॉस बॉक्स कडे स्वर्गीय धीरज बाबू पाटील या नावानं आहे आणि तिथे आपल्यासोबत जोडले जातील राहुल भोईर. आणि मॅच देखील ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी समालोचन कक्षामध्ये राहुल भोईर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. सन्मान्य आमचे दिलीपजी केनी आणि कबीर केनी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्स आहे म्हणजे आपल्यामध्ये आज नाहीयेत, त्यांची आठवण म्हणून हा टॉस बॉक्स तिथे मात्र टॉस केला जाईल. शुलुमाता वल प्लीज कॅप्टनने लगेच या कारण का मान्यवर देखील आलेत. तो टॉस आपण करतोय. शुलुमाता वल टीमच्या कॅप्टनची मागणी असेल टॉस करूया. सरपंच चषक अशा मागणी आणि आलाय सरपंच जी घ्या दादा म्हणजे अर्थातच टीम मानकुलीने टॉस जिंकला. विनंती या पाहुण्यांना की आपण काका बसून घ्या व्यासपीठावरती. तुमचं मनापासून आभार. तकदीर टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. डिसिजन फलंदाजी. तुम्ही मात्र फलंदाजी करा. पहिल्या देखील मॅच मध्ये तेच केलं होतं. तर आता मात्र काय माइंडसेट आहे कारण का आज समोर आहे शुलुमाता वल संघ एक चांगला संघ. अतिश बांबरे चांगला खेळ त्यांचा होतो. तुम्ही घरच्या मैदानावरती खेळताय तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये तुमच्या काय अपेक्षा असतील? किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम चांगली आहे. नक्कीच सर समोरचा संघ चांगला आहे. तर तुम्ही प्रत्येक वेळेस ओपनिंगलाच असा मग या मॅच मध्ये तुम्ही पुन्हा एकदा ओपनिंगला जाल की वन डाऊन? नाही, ओपनिंग करेन मी. तर शुभेच्छा भरपूर विजयासाठी. टॉसची मागणी तुम्ही केली होती मित्र, मात्र टॉस गमावला हरकत नाहीये. तुम्हाला आता मात्र फिल्डिंग करायची आहे. कदाचित तुम्ही टॉस जिंकला असता तर फिल्डिंग केली असती? केली असती. मग आता फिल्डिंगच करायची. तर काय समोरच्या टीमने सांगितले की आम्ही या 40 प्लस बनवण्याचा प्रयत्न करू. तुमचा प्रयत्न काय असेल? आमचा प्रयत्न असेल 40च्या आत रोखण्याचा. काय माइंडसेट असेल या महत्वाच्या मॅच साठी? कारण का आता घरच्या मैदानावरती संघ मानकोळी खेळतो. चांगले चांगले खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. घरच्या मैदानावरती त्यांचा प्लस पॉईंट असणार आहे. तर तुमचा देखील संघ चांगली कामगिरी करतोय तर कोणाकडनं जास्त अपेक्षा कोणते सुरुवातीचे गुण असतील की ते दबाव बनवतील समोरच्या टीमवरती? नक्कीच सगळ्यांकडून अपेक्षा 100% द्यावी असं वाटते मला. शुभेच्छा भरपूर विजयासाठी. तर टॉस या दरम्यान जिंकलाय एकवीरा मानकुले टीमच्या कॅप्टननं आणि प्रथम घेतले आहे बॅटिंग. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बहुत धन्यवाद राहुल भोईर. लक्ष्य जो है वो 30 रनों का रखा है. बॉय प्रेम केवनी दिवे के सामने दीवा स्पोर्ट दीवा की जो बल्लेबाजी रही वो असफल रही थी. सन्मान्य ज्ञानेश्वर मात्रे आमच्या हवे दिवेश यांचा शुभ सन्मान आपण करूया. रमाकांत गिनी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. शाखा प्रमुख आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान. तीस रनों की चुनौती और दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए जयेश पाटिल, जयेश जूनियर के नाम से मशहूर ज्ञानेश्वर मात्रे हवे दिवेचे शाखा प्रमुख आहेत. रमाकांत मात्रे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच.
जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद राहुल भोईर. सुमित पाटिल गेंदबाजी की शुरुआत करते हुए टीम के कैप्टन सामना करेंगे. बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन, तकनीकी तौर पे बहुत ही मजबूत बैट्समैन जयेश पाटिल जूनियर. नॉन स्ट्राइक पर इस वक्त है तुषार पाटिल. खेल की शुरुआत होती हुई 30 का लक्ष्य है. आस्किंग रन रेट 7.5 का. अब थोड़ा ड्यू फैक्टर नजर आता हुआ मैदान में कहीं ना कहीं साफ नजर आ रहा है कि थोड़ी बहुत ओस अब पड़ रही है. खेल की शुरुआत सुमित पाटिल जयेश पाटिल जूनियर के लिए. पहली गेंद कलाइयों का उपयोग टर्न कर दिया ऑन साइड में हल्के हाथों से. 1 रन. जयेश जूनियर की खासियत है कि वो गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं और सबसे बड़ी बात है कि बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है. एक रन बिना कोई विकेट के सुमित पाटिल. इस मर्तबा बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से निकल गई और जिस तरह का रिएक्शन आया है मानो कैच छूटा है वहां पर. देखना चाहेंगे हम रिप्ले में. यस, अंदरूनी सिरा लगा था लेकिन विकेट कीपर राहुल मात्रे उस कैच को लपक नहीं पाए. स्कोर है 1 रन बिना कोई विकेट के. किस्मत वाले रहे वहां पर तुषार पाटिल. तीस रनों की चुनौती. अगला मुकाबला फाइनल से पहले फाइनल शेलो माता वल्बी बनाम एकवीरा मानकोली. इस मर्तबा खींच के मारा है गेंद को. गैप में गेंद ट्रैवल हो रही है और कोई मौका नहीं. मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन. सरपंच भारी न झाला ये सरपंच भारी. एकच वादा जिजा दादा झाला कैवारी. सरपंच भारी न झाला ये सरपंच. बहुत जल्दी पढ़ लिया था बैट्समैन ने और बड़ी नसीहत दी वहां पर. 4 रन. तुषार का कैच छूटा, महंगा पड़ा. चौके से खाता खोला तुषार ने. कुल स्कोर 5 रन बिना किसी विकेट के. सुमित पाटिल सामना करेंगे बैट्समैन तुषार. इस मर्तबा बढ़िया वापसी. एज एंड गॉन. ये देखिए किनारा लेकर गेंद गई थी. एज एंड गॉन. आखिरकार सुमित पाटिल ने विकेट हासिल कर ली. सुमित पाटिल जो BC4 सिटी क्रिकेट में सोना देवी के लिए खेलते हैं और अमित मेमोरियल कप में उन्होंने हैट्रिक किया था. टीम के कैप्टन भी है और उनको पता है कि छोटे टोटल को डिफेंड करने के लिए किस तरह की गेंदबाजी करना चाहिए. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए जो नॉन स्ट्राइक के बैट्समैन है जयेश पाटिल जूनियर, वो मैच की जो स्थिति रहती है, मैच जिस अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, अब साफ नजर आ रहा है कि फ्लड लाइट की रोशनी में कि अब थोड़ी ओस पड़ रही है. ड्यू फैक्टर देखना है कितना काम करता है. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए जीतू गोंदले. ओ बढ़िया गेंद, काफी नीची भी रही थी, बहुत खूबसूरत गेंद थी. रिप्ले में हम देखना चाहेंगे. टीम के कैप्टन जीतू गोंदले वन डाउन आए. यस, इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर था लेकिन अच्छी गेंद जिससे बैट्समैन की परीक्षा लेते हुए. अगला मुकाबला एकवीरा मानकोली बनाम शेलो माता वल. फाइनल से पहले फाइनल.
एक तरफ आतिश बांबड़े तो एक तरफ दीपेश माली, एक तरफ आतिश पाटिल तो एक तरफ तकदीर माली। इस मर्तबा खोद के निकाला है, अच्छा ड्राइव, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर 6 पे पहुंचा है पहले ओवर की समाप्ति के बाद। 6 रन और 1 विकेट। आप देख रहे हैं सरपंच चषक मानकोली, ग्रामीण क्रिकेट की यह है रंगोली। आप देख रहे हैं सरपंच चषक मानकोली। आप सभी का हार्दिक स्वागत है। अब बची हुई 18 गेंदों में 24 रन चाहिए। 8.00 का आस्किंग रन रेट। अच्छा ओवर समाप्त किया सुमित पाटिल टीम के कैप्टन ने। बहुत ही कंप्लीट साइड नजर आ रहे हैं दोनों, शेलू माता वल भी बनाम एकवीरा मानकोली। आतिश बांबड़े की जहां अग्नि परीक्षा है वहां पर दीपेश माली की भी अग्नि परीक्षा है। आतिश पाटिल जो पिछले मैच में बहुत अच्छा स्टार्ट दिया था, उनके सामने आतिश माली डट के खड़े रहेंगे। कहां जा सकता है फाइनल से पहले फाइनल। गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज नंदू पाटिल को। नंदू पाटिल काफी अनुभवी गेंदबाज है और कई सालों से दीवा के लिए खेलते हैं। थोड़ा खामोश क्रिकेट चलता हुआ, 30 का लक्ष्य है उसका डिफेंड कर रही है पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे। राइट आर्म ओवर द स्टंप्स, पहली गेंद बॉल, परफेक्ट यॉर्कर और जीतू गोंदले टीम के कैप्टन आउट होके जा रहे। बहुत ही खराब स्ट्रोक टीम के कैप्टन का, दूसरा झटका लगा है। यहाँ पर जीतू गोंदले आउट होके गए हैं। स्कोर है इस वक्त 6 रन 2 विकेटों के नुकसान पे। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट के पन्नों को आप खोल के देखते हैं या लोकल क्रिकेट को भी देखते हैं तो अधिकांश बार ऐसा होता है कि न्यूनतम स्कोर मुकाबले भी काफी रोमांचक होते हैं। अगले मुकाबले का टॉस किसने जीता है? एकवीरा मानकोली ने, और पहले बल्लेबाजी ली है। लेकिन ये मुकाबला भी काफी गजब का चलता हुआ। 6 रन 2 विकेट। नंदू पाटिल समय में कोऑपरेट करें दोनों टीमें। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं दर्शन पाटिल। अब देखना है दर्शन बाउंड्री के दर्शन करते हैं या खुद डगआउट के दर्शन करते हैं। नंदू पाटिल, क्या बात है, नंदू पाटिल के सामने दर्शन पाटिल हैं। इस मर्तबा आते ही भेज दिया। 6 रन डाउन द ग्राउंड। और ये शॉट भी किसके सामने खेला है दर्शन ने? अपने मामा के सामने। इसलिए तो क्रिकेट में कोई चेला नहीं, कोई गुरु नहीं, कोई मामा नहीं, कोई भांजा नहीं, कोई भतीजा नहीं, कोई चाचा नहीं। क्रिकेट में तो वही चलता है। धीमी गेंद की थी, गति परिवर्तन को दर्शन पाटिल ने जल्दी पढ़ लिया और जड़ लिया। नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय आणि दर्शन घडवतोय या चेंडूला सिमरशीचं दर्शन। 12 रन 2 विकेटों के नुकसान पे 12। दर्शन पाटिल ने आते ही 6 रन से खाता खोला है। अभी तक सरपंच चषक को यूट्यूब पे 6,80,000 लोग पिछले 4 दिनों में देख चुके हैं। जीटीसी की ये कामयाबी है, सरपंच चषक की कामयाबी है। इस मर्तबा विकेटों में गेंद थी, छोटी बैकलिप से पुश किया गेंद को।
और जब तक कि गेंद डीप मिड विकेट पे फील्ड होती, पुश करो और खुश रहो। 2 रन बनाए बैट्समैन ने। कमाल की बल्लेबाजी, बड़े शॉट के बाद छोटी बैकलीफ का इस्तेमाल और स्कोर 14 पे पहुंचा है। 2 विकेट गंवाने के बाद 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। बॉय प्रेम केवनी दिवे 30 के लक्ष्य का पीछा कर रही है। 14 पे 2 विकेटें गिरी है। नंदू पाटिल सामना करेंगे दर्शन। नॉन स्ट्राइक पर 1 गेंद का सामना किया है। जय जूनियर ने 1 रन बनाया है। हालांकि सिटी क्रिकेट में वो एसपी दापोडे के लिए खेलते हैं। नंदू पाटिल इस मरतबा ड्राइव किया है बहुत खूबसूरत अंदाज से, ऑन ड्राइव। डीप मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद हैं। 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर 15 पे पहुंचा है। 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 15 धावा आणि अजूनही बरोबर 15 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि अजूनही निम्मा धावांची आवश्यकता आहे, कारण जे आव्हान आहे 30 धावांचं. यस, नेक टू नेट चलता हुआ, लेकिन अभी भी विकेटें काफी हैं। जयेश को कलाइयों का उपयोग टर्न कर दिया ऑन साइड में। 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं जय जूनियर। छोटी बैकलीफ का इस्तेमाल कर रहे हैं, अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी कर रहे हैं। उनको पता है कि आस्किंग रन रेट इतना ज्यादा नहीं, और दर्शन ने एक सिक्सर जब लगाया तो आस्किंग रन रेट थोड़ा गिर गया। नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. मॅचची सिच्युएशन बघून फलंदाजी करताना आपण पाहतोय जयेश पाटील, आणि पहिल्या सामन्यामध्ये याच प्रकारची फलंदाजी त्यांनी केली होती. 16 रन हो चुके हैं नंदू पाटिल। इस मर्तबा फिर से टर्न कर दिया गेंद को मिड विकेट पर। लगातार विकेटों में गेंदबाजी हो रही है और कलाइयों का कलात्मक उपयोग हो रहा है। 1 रन आता हुआ। कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति, रन बने 17, गेंदे बची है 12 और रन चाहिए 13। अगर हम तुलना अभी की करें तो फिर बॉयप्रेम केवनी दिवे का पड़ला भारी लगता है, क्योंकि उनके पास 8 विकेट है। जयेश पाटिल वहाँ मौजूद हैं और दर्शन भी अच्छी बल्लेबाजी करे। यही कारण है कि एक बहुत बड़ी मिडल कॉन्फ्रेंस पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दीवा की बीच मैदान पे चल रही है। नक्कीच 12 चेंडूमध्ये 16 धावाने येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूने 13 धावांची आवश्यकता आहे. बाळप्रेम केवणी देवे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. यस, धन्यवाद रोहित माली। और रोहित माली एकवीरा मानकोली का उत्साह बढ़ाने, क्योंकि अगला जो मुकाबला है फाइनल से पहले फाइनल, शेलो माता वल भी पूरी तैयारी के साथ आई है। अब देखना ये कि धमाका हमारा और इलाका हमारा होता है या फिर इलाका तुम्हारा और धमाका हमारा। ये देखिए डगआउट को दिखाया जा रहा है। 12 गेंदों में 13 रनों की आवश्यकता है। ओमकार शेट्टे दिन रात मेहनत कर रहे हैं। दिन में कालेर में थे तो रात में मनकोली में। इस मरतबा ड्राइव करते हुए भी की शक्ल में लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ मिसफील्ड हुआ, और ये देखिए नजर हटी, दुर्घटना घटी। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। गेंदबाजी में गणेश को बुलाया गया है। गणेश पाटिल। स्कोर है इस वक्त 19 रन। गणेश पाटिल। दर्शन को बोल, एक तुम्हारी एक हमारी। थोड़ा ज्यादा उत्साहित लगे थे शॉट खेलने के लिए। ये देखिए परफेक्ट यॉर्कर, दोनों पैरों के बीच से विकेटों के फर्नीचर से टकराती हुई बोल्ट के रूप में।
11 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपण पाहतोय 10 चेंडू आणि 11 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. देखिए इस तरह की जो इक्वेशन रहती है शुभात धुमाल वो ज्यादा घातक रहती है. 10 गेंदे 11 रन, क्योंकि बैट्समैन देखा आपने दर्शन किस तरह आउट हुए बड़ा शॉट खेलने के. बैट्समैन के दिमाग में बहुत से सवाल चलते हैं, बड़ा शॉट खेलूं, डिफेंड करूं, सिंगल लूं, सोचते सोचते गेंदें निकल जाती. अभी भी मैच को बना के रखा है पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे ने, लेकिन इक्वेशन की हम बात करें तो ये कोई मुश्किल काम नहीं, क्योंकि जयेश पाटिल अभी भी वहां पे मौजूद हैं. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं, कुणाल पाटिल. कहीं हमारे ऐसे गांव हैं जहां पर पाटिल परिवार बहुत रहते हैं. भले से उस गांव में पुलिस पाटिल एक ही रहता हो, लेकिन पाटिल परिवार बहुत रहते हैं. 19 रन 3 विकेट. राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा गेंद को आने दिया था, धीरे से गैप में खेला है, 1 रन बना है. हाना चलती हुई 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 20 रन. 9 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर इक्वेशन इथे बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 9 गेंदों में अब 10 रन चाहिए. मुकाबला 1-1 रन का, और कहा जाता है कि सोने के टुकड़े आप 100 भी करो तो उसकी कीमत वहीं रहती है. यहाँ सिंगल आए या डबल आए, रन आखिर रन है. इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, 1 रन. देखिए कितना अच्छा मिडलिंग कर रहे हैं जय जूनियर. उनको पता है बड़े स्ट्रोक की जरूरत नहीं है, बैकलिफ को नीचा रख रहे हैं, गेंद के ऊपर आके ड्राइव लगा रहे हैं. नक्कीच चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचतो आणि चांगली फलंदाजी आपण पाहतोय. चेंडूच्या मेरिट नुसार फलंदाजी करताना ज्युनियर जयेश पाटील. 8 गेंदे 9 रन. चेसिंग और ड्रेसिंग ये दोनों कंपलसरी है. इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी मिस टाइम स्ट्रोक था और आउट हो गए बैट्समैन. नहीं, हालांकि एक लम्हे ऐसा लगा था, ये देखिए काफी मौका था, बल्ले का मुंह जल्दी बंद कर दिया था, लेकिन नहीं पहुंच पाए राहुल मात्रे. स्कोर इस वक्त 22 रन 22. समीर तांगड़ी भी एंजॉय कर रहे हैं, हालांकि बहुत स्ट्रॉन्ग बैट्समैन है. ये जो सारा डेकोरेशन है, लाइट अरेंजमेंट, ये समीर तांगड़ी की देन है. 22 रन 3 विकेट. गेंदे बची है 7 और रन चाहिए 8. मुकाबला अभी भी चलता हुआ. गणेश स्वीप किया है, झाड़ू स्ट्रोक खेला है. इस मरतबा गेंद पीछे निकल रही है, उसका पीछा कर रहे हैं, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. ये जय जूनियर का क्लास है. ये देखिए झाड़ू स्ट्रोक खेला उन्होंने, एक्सलेंट. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका, अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. उन्होंने देखा कि बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी सर्कल में खड़ा था, फ्रंट फुट को आगे किया, स्वीप किया, बहुत ही खूबसूरती के साथ 4 रन. 3 ओवर की समाप्ति, रन बने 26 और 1 ओवर में रन चाहिए 4. हालांकि इंटरनेशनल क्रिकेट में फील्डिंग तुरंत सजाना है प्लीज दीवा. इंटरनेशनल क्रिकेट में एक कारनामा सिवाय सचिन तेंदुलकर के अभी तक कोई भी अंजाम नहीं दे पाया है. हालांकि लोकल क्रिकेट में कई उदाहरण है. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. सचिन तेंडुलकर बनावे लागेल एखाद्या गोलंदाजाला, ज्याने 1993च्या हिरो कप मध्ये हा कारनामा केला होता. मोहम्मद अझरुद्दीन संघनायक होता आणि सचिन तेंडुलकरच्या हातामध्ये चेंडू त्याने सोपवला होता आणि सचिन तेंडुलकरने तो सामना टीम इंडियाला जिंकून दिला होता. हालांकि उस वक्त बड़े बड़े नाम भारतीय
टीम में थे गेंदबाजी के। कुणाल याला बेमिसाल गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे संघाला जिंकायचा असेल तर। कुणाल को मोर्चे पे लगाया गया है। कुणाल भी बहुत अनुभवी है और कई बड़ी टीमों के लिए सिटी क्रिकेट में खेल चुके हैं। कुणाल मात्रे खासतौर से परशुराम टावड़े स्टेडियम पर इस बैट्समैन ने कहीं अच्छी इनिंग खेली है। कुणाल मात्रे राइट आर्म ओवर द स्टंप्स, पहली गेंद टैप करने की कोशिश, डॉट गेंद। डॉट गेंद दीवा के लिए मानो किसी मोती से कम नहीं, टिप्पा खाने के बाद हल्की सी अंदर की जानिब कटी थी। तीसरा अंपायर चक के लिए बुलाया गया है। क्या कुणाल का जो आर्म है 15 डिग्री के ऊपर जा रहा है, ये देखने के लिए। आणि तिसरे पंच आपण पाहतोय प्रभाकर भोईर। चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने मूव झाला होता, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता कुणालला। याच्या माध्यमातून चांगली सुरुवात तर केलेली आहे पहिल्या चेंडूवर कुणाल याने। 26 रन 3 विकेट। देखिए ये सबसे बड़ी बात है कि इतने लो स्कोरिंग पे मुकाबले को आखिरी ओवर में भी ले जाना, ये साबित करता है कि दीवा स्पोर्ट दीवा ने भी कमर कस ली है। देखिए एक म्यान में 2 तलवार नहीं रह सकते, एक जंगल में 2 शेर राज नहीं कर सकते, एक नदी के किनारे 2 मिल नहीं सकते, उस तरह एक मैच में 2 विजेता नहीं हो सकते। कुणाल याने हा सामना जर हवेदेवी संघाला जिंकून दिला तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून कुणाल याला 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दीवा 5 गेंदे 4 रन, कुछ भी हो सकता है। एनीथिंग विल बी हैपन। इस मरतबा हवा में खेला लेकिन कोई खिलाड़ी नहीं, डीप कवर से जब तक खिलाड़ी आते 1 रन पूरा किया बैट्समैन ने। अब कुणाल पाटिल ने 1 रन लिया कुणाल मात्रे के सामने। जयेश के पास स्ट्राइक है, ये दीवार बने हुए हैं दीवा की राह में। अगदी बरोबर, जयेश पाटील नक्कीच एका बाजूने तळ ठोकून आहे, अगदी नांगर टाकलेला आहे खेळपट्टीवर बाळप्रेम केवणीदेव संघाकडून ज्युनियर जयेश पाटील यांनी। सत्या केने भी हमारे बीच में उत्साह बढ़ाने आए हैं। एक भी राम अंकुली का राइट आर्म ओवर द स्टंप्स, रिवर्स खेलने की कोशिश, सवाल पूछा वहां पर, गेंद गली में गई। हालांकि अपील हुई थी बल्ले से टकराने भर के बाद। यस, बल्ले को लगी, उसके बाद पैरों से टकराई। हालांकि कैच जरूर था लेकिन पहुंच नहीं पाए गली के फील्डर। अब 3 गेंदे 2 रन। इनमिन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे बाळप्रेम केवणीदेव संघाला हा सामना जिंकण्यासाठी। 3 गेंदे 2 रन। फुल टॉस गेंद, टर्न कर दिया गेंद को, डीप फाइन लेग पे 1 रन बना। दूसरे के लिए जाना चाहते थे लेकिन मना किया। अब 2 गेंदे 1 रन, लेकिन वो कंपलसरी। ये देखिए बैट्समैन के अब पड़ोसी बढ़ गए हैं। शेजारी वालिया लगभग शॉर्ट पॉइंट, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, गली, स्लिप। थोड़ी देर के लिए तो ये मैच, अब अगर गेंद डॉट गई तो फिर कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचेगा। कुणाल कवर किया, ये देखिए चुराया रन और मैच को जीत लिया है बॉय प्रेम केवनी दिवे ने। कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक दीवा। अभिनंदन अभिनंदन बाळप्रेम केवणीदेव एंड हार्ड लक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे। हमारे बीच हरीश पाटिल हैं, हम आपका स्वागत, हरीश माली है, हम आपका स्वागत करते हैं। निवेदन है आपको मंच पे आना है। मैन ऑफ द मैच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये दी
great technical batsman Jayesh Patil Jr. back to